नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आता आपण आहोत बोरोली पूर्वेला. आणि आता महाराष्ट्रातून 10 लाख जर्मनीला चालक जाणार आहेत आणि समित्या नेमलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने जर्मनीचा करार झालेला आहे आणि हे लवकरात लवकर लोक जाणार आहेत. आणि ही स्थानिक मराठी लोकांच्यासाठी मोठी संधी असताना ह्याच्यात रिक्षावाले आहेत, टॅक्सीवाले आहेत, वडापवाले आहेत, डमडमवालेवाले आहेत, स्कूल बसवाले आहेत आणि रेल्वेचे ड्रायव्हरसुद्धा आहेत. असे महाराष्ट्र शासनाकडून जर्मनीला 10,000 ड्रायव्हर पहिल्या टप्प्यात हे पाठवायचे आहेत. पण मराठी रिक्षावाल्यांना काय त्याचं पडलेलं नाही. मराठी रिक्षावाला म्हणतो हे कुठलं काम होणार आहे, काय होणार आहे. पण मराठी असं बोलण्यातच तो जर्मनीला जाणार नाही. पण हिंदी भाषिक लोक पासपोर्ट काढायला धावपळ करायला लागलेत. रिक्षावाले, टॅक्सीवाले, वडापवाले, टमटमवाले. मराठी लोकांच्यासाठी ही योजना असून जर्मनीला तसा शासनाचा करार सगळं झालेला आहे आणि आता कायदेशीर प्रक्रिया ही चालू झालेली आहे. परंतु मराठी लोकांना काही रस नाही आणि होणार नाही काम, असं नाही तसं नाही. उगाच बिनकामाच्या गुऱ्हाळगात बसतात आणि बाहेरच्या देशात जाण्याला पासपोर्ट लागतो. परंतु हिंदी भाषिक मात्र धनानं पासपोर्ट काढायला लागलेत प्रत्येकजण आणि जर्मनीला जाण्याची तयारी करायला लागलेले आहेत. मराठी लोक मात्र उगत म्हणत असेच बसणार आणि हिंदी भाषिक मात्र 100% फायदा घेतलेली. 10,000 पैकी जवळजवळ 70-80% हिंदी भाषिकच चालक महाराष्ट्रातून निवड करावी लागेल. हे मात्र तितकंच सत्य आहे. मराठी लोक नुसतंच हे काय काम होणार आहे का आणि कसं होणार आहे का, आम्ही जाणारच नाही, हे होत नसतं काम. पण शासनाचा करार झालेला आहे. त्याच्यामुळं आता समित्या नेमलेल्या आहेत. निवड कशी करायची चालकांची आणि रिझल्ट आले की निवड होईल. पण प्रत्येकाला पासपोर्ट लागतो. मराठी लोकांना पटलं तर तुम्ही पासपोर्ट काढा जावं आणि तुम्हाला जर्मनीला जायचं असलं प्रयत्न करा. पण हिंदी भाषिक रिक्षावाले, टॅक्सीवाले, अगदी ट्रकवाले, टेम्पोवाले सुद्धा पासपोर्ट काढायला लागलेले आहेत. हे मात्र कोणीही विसरू नका. ज्याला जर्मनीला जायचं आहे चालकांना त्याने तात्काळ पासपोर्ट काढा. लवकरच जर्मनीची 10,000 चालकांची फेरी जाणार. धन्यवाद. मूतवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.